इति पिसो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवाति यो च वससतं जीवे दोषिलो असमाहितो एकाहं जीवितं सेयो शीलवन्तस्य जयिनो। जगातील तीन महान रत्न बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न। सर्वप्रथम या सर्वश्रेष्ठ पूजनीय त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन करतो। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन करून आजच्या आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारामधील धम्मदेशनेला सुरुवात करीत आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहे, वर्षावास धम्मपर्व 2025 मध्ये आपण तथागतांचा उच्चतम असा उपदेश ज्या धम्मग्रंथामध्ये आहे तो धम्मग्रंथ अर्थात धम्मपद, गाथा आणि कथा हा धम्मग्रंथ आपण अभ्यासत आहोत। आज याच धम्मग्रंथातील सहस्त्रबग्ग या 8व्या बग्गातील 110 क्रमांकाची गाथा सहस्त्रबग्ग आपला चालू आहे। एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 110 पर्यंत आपण आलेले आहोत। तर आज जी काही धम्मदेशना आपण ऐकणार आहात, अत्यंत कुशल चित्तानं ही धम्मदेशना आपण श्रवण करायची आहे। या धम्मदेशनेमध्ये तुम्हाला आम्हाला तथागत सम्यक संबुद्धाने वैर कसं नष्ट करावं आणि मैत्रीने सर्वांना कसं जिंकावं या उद्देशानं दिलेली अनंत धम्ममय संवेदना निर्माण करणारी ही धम्मकथा आहे। आपली धम्म सचेतना जागृत करणारी ही धम्मकथा आहे। आणि म्हणून जेतवनातील हा तथागत सम्यक संबुद्धांचा आजचा उपदेश जो आहे तो 500 जे काही डाकू होते, जे काही दरोडेखोर होते, 500 एक नाही 100 नाही तर 500 दरोडेखोरांना त्यांच्या मनाचं परिवर्तन करणाऱ्या एका 7 वर्षाच्या अरहत भिक्खूची आपण कथा पाहत आहोत। अतिशय सुंदर कथा आहे। आज सातवाहन बुद्धविहारामध्ये काही नवीन चेहरे दिसत आहेत। त्या माता मावल्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्याविषयी अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो की तुम्ही सुद्धा वेळेचं दान देत आहात। तर ही जी कथा पाहत असताना आपण एक असा विचार करूया, माझ्यासह तुम्ही आम्ही सारेच जण, की आपण बुद्ध काळात आहोत। असंही बुद्धाचाच काळ चालू आहे ना, पण सम्यक संबुद्ध आहेत माझ्यासमोर, तुमच्यासमोर, आणि ती लाईव्ह हे दृश्य सगळे पाहतोय आपण, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चालू आहे अशी एक कल्पना तुम्ही आम्ही करा। म्हणजे ही जी गाथा आणि ही जी कथा आहे ना अत्यंत मौल्यवान आहे। आपण आतापर्यंत अनेक वेळेस ऐकलेलं आहे की अरहंत चित्ताला कशाचीच भीती वाटत नाही। इथे त्या अरहताचं वय किती आहे, तो किती दिवसापासून दीक्षित झालेला आहे, किंवा तो कोठून आलेला आहे, तो कोणाचा शिष्य आहे, याला काही घेणं देणं नाही। भलेही या अरहताचं वय किती आहे, 7 वर्षाचा आहे है ना। तर तेव्हा आजच्या या सुंदर
बुद्धाच्या धम्म उपदेशास प्रारंभ करीत आहोत. आपण काळजाचा कान करून हा वृत्तांत ऐकावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकेकाळी 30 भिक्खू तथागतांच्या ध्यान साधनेचा सराव करण्यासाठी श्रावस्तीच्याच जवळीक असलेल्या एका जंगलाच्या शेजारी असलेल्या बुद्ध विहारामध्ये तपण्यासाठी गेले. लक्षात येते? श्रावस्ती छोटी आहे का? नाही, कितीतरी बुद्ध विहार आहेत, म्हणजे आताही आहेत. आणि बुद्ध काळातलं बुद्धाच्या विचारांची जी खाण होती, जिकडे तिकडे बुद्धांचे भिक्खू राहायचे आणि जिकडे तिकडे चारही बाजूला फक्त आणि फक्त श्रावस्तीत बुद्ध विहारच होते. एवढी प्रचंड मोठी श्रावस्ती. आणि श्रावस्तीमध्ये 30 भिक्खू तथागत सम्यक संबुद्धाजवळ येतात. तथागत सम्यक संबुद्ध त्या 30ही भिक्खूंना आपल्या साधनारूपी धम्माचा उपदेश देतात. साधना कशी करावी, मनाला कसं जिंकावं, कायानुपස්සना कशी करावी, चित्तानुपස්සना कशी करावी, धम्मानुपස්සना कशी करावी, या साऱ्या गोष्टींचं बारीक असं चिंतन त्यांना करून देतात. आणि ध्यान साधनेमध्ये उच्चतम झालेले ते 30ही भिक्खू तथागत सम्यक संबुद्धांचा आशीर्वाद घेऊन श्रावस्ती जवळ असलेल्या एका घनदाट जंगलाच्या बाजूला असलेल्या बुद्ध विहारामध्ये जाऊन तपण्याची तयारी करतात, म्हणजे साधना करू लागतात. हे एवढं घनदाट जंगल आहे की या जंगलामध्ये माणसं जात नव्हती, है ना? एवढं घनदाट जंगल. आणि या घनदाट जंगलामध्ये जवळजवळ 500 डाकू होते, दरोडेखोर. किती? 500 दरोडेखोर. मग हे 500 दरोडेखोर आजूबाजूला रात्र झाली की कोणत्या ना कोणत्या तरी गावात जायचे, तिथून लुटून आणायचे आणि मग ते वाटप करून, याला एवढा हिस्सा त्याला एवढा हिस्सा, असं करून हिस्से वाटप करून ते आपली उपजीविका करत असायचे. आणि जवळजवळ या 500 डाकूंमध्ये सारे धष्टपुष्ट होते डाकू. आणि हे डाकू श्रावस्तीच्या जिथे 30 भंतेजी 30 भिक्खू तपू लागलेले आहेत अशा बुद्ध विहाराच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलामध्ये या 500 डाकूंचा वावर होता. डाकू बघा, डाकू कधीच एकटा राहत नाही, है ना? डाकू कधीच एकटा राहत नाही आणि अर्हताला मरणाची भीती नाही. डाकू जो असतो, म्हणजे वाईट काम करणारे जे लोक असतात, दरोडे घालणारे, चोऱ्या करणारे, लुटमार करणारे, हे कधीच एकटे राहत नाहीत. त्यांच्यासोबत 2-4 लोक असतात, म्हणजे असतात. आपण नाही का रस्त्यानं कधीतरी प्रवास करताना 7-8 लोकांची टोळी येऊन एखाद्या गाडीवरती दरोडा घालते, तर ते कधीच एकटा माणूस नसतोच. आणि ही अशी 500 लोकांची दरोडेखोरांची टीम त्या जंगलामध्ये वास्तव्याला होती. काय झालं, तिथे त्या जंगलामध्ये वास्तव्य करत असताना या डाकूंना पाहिजे तसा आता धनधान्याचा साठा काही मिळत नव्हता. पाहिजे तसा धनधान्याचा साठा मिळत नव्हता. मग हे कितीही दरोड्याला गेले तरी 500 लोकांना पुरल एवढा काही हिस्सा त्या प्रत्येकाच्या वाटेला बरोबर व्यवस्थितपणे येत नव्हता. आणि त्यांच्या परिवाराची गुजारण उपजीविका मात्र चांगल्या पद्धतीनं चालत नव्हती. म्हणजे जेवढं पोटाला लागेल तेवढं काय त्यांना सगळ्या घरातल्या परिवारातल्या लोकांना, बायकोला, लेकराला आणि त्या डाकूला किंवा त्या सर्व डाकूला पाहिजे तेवढं भेटत नव्हतं. ज्याला आपण म्हणतो ना सुखाचे 2 टाईमचे 2 घास, तर त्याच्यासाठी काही वेळेस हे मोहताज झाले होते. मग हे डाकू काय करायचे, एका दिवसात फक्त एकदाच भोजन करायचे आणि मग ते तसंच त्यांचं उपजीविकेचं साधन म्हणून वापरत होते. मग सारे डाकू एकत्र बसले. सारे डाकू एकत्र बसले, विचार मंथन झालं, चिंतन झालं. बघा, डाकूंचंही चिंतन असते, डाकूंचंही विचार मंथन असते. सारे जण एकत्र बसले आणि एकत्र बसल्यानंतर त्या डाकूंचा जो मुखिया होता, त्या डाकूंचा जो मुखिया होता तो म्हणाला की काही टेन्शन घेऊ नका, माझ्या ओळखीचा एक बाबा आहे. तो काय म्हणाला, काही टेन्शन घेऊ नका, माझ्या ओळखीचा एक बाबा आहे,
त्या बाबाला मी बोलवतो आणि त्या बाबाला आपण आपली अडचण सांगू. एका बाबाला बोलवण्यात आलं. बाबा म्हणजे लांब लांब केस वाढलेले, लांब लांब मिशा वाढलेल्या, नखाच्या जटा वाढलेल्या, आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये असलेला तो बाबा त्या सर्वांनी घेऊन आले आणि त्या बाबाला त्या 500 डाकूंनी उंच अशा आसनावर बसवलं आणि त्याच्या समोर घराणं करू लागले. है ना, बाबा बाबा खायलाच भेटेन, बाबा बाबा कितीही दरोडे घातले तरी बायको काय खुश होईन, बायकोच्या गळ्यात काही सोन्या चांदीचे दागिने घालता येईनात, कारण पोटाचीच भूक भागेना, तर पैशानं कसे काय सोन्या नाण्याचे दागिने विकत आणून बायकोला खुश करावं, असं सारं काही विचार मंथन तिथे सुरू होतं. डाकू है ना, आता डाकू काय लय हुशार असतात का? नाही. सगळे डाकू काय PhD झालेले असतात का? MA झालेले असतात का? DEd BEd असतात का? का हो? नाही ना. का प्राचार्य असतात का? प्राध्यापक असतात? डाकू म्हणजे डाकूच ना. त्या डाकूला काय कळणार आहे बिचाऱ्यांना? त्या 500 डाकूंचं जे काही त्यांच्या मनातले विचार होते ते सगळे त्यांनी सांगितले. आणि मग तो बाबा म्हणाला की भक्तांनो चिंता करू नका, मी आहे ना. तो बाबा काय म्हणाला, भक्तांनो अजिबात चिंता करू नका, शांत व्हा, मी आहे तुझ्या पाठीशी, भिऊ नकोस, है ना. आणि पाठीशी राहणारे कधी पळून जातात काहीच पता लागत नाही. पाठी राखा कोणासारखा पाहिजे? आपल्या बापासारखा, बाबासाहेबांसारखा, जो म्हणत होता माझ्या अनुयायांनो, माझ्या लेकरांनो घाबरू नका, मी तुमच्या समोर आहे. आणि प्रचंड संकटांना तोंड देण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रात्रंदिवस समाजासाठी झटणारा नेता, बाप, विधाता, भाग्य विधाता, रक्षण करता आमच्या साऱ्यांच्या समोर होता. आणि म्हणून आम्ही वाचलो. आमच्याही पाठीमागे असा जर कोणी असता, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तर आमचाही सत्यानाशच झाला असता, आहे का नाही? म्हणजे कोणाच्या तरी भरोशावर बसलो असतो आपण. काय टेन्शन आहे, त्या मागच्याला खुश करायचं, त्याला नैवेद्य द्यायचा, त्याची उपास तापास करायचे, त्याला कंदोरी खाऊ घालायची, अमुक तमुक येऊ तिऊ या साऱ्या गोष्टी त्याला करायच्या, म्हणजे आपण नामे निर्वाळे. बुद्ध असे म्हणतात का? बुद्ध असं अजिबात म्हणत नाहीत. बुद्ध म्हणतात तुझं आहे तुझ पासी, परी तू जागा भुललासी रे बाबा. जेव्हा आम्ही आम्हाला समजून घेतो ना, तेव्हा आम्हाला कोणाचीच गरज लागत नाही, जशी अरहंतांना कोणाचीच गरज लागत नाही. अशी किती उदाहरण पाहिले आपण याच्या अगोदर. अरहंत म्हणजे पेटत्या अग्नीमधून बाहेर येणारा एक असा व्यक्तिमत्व आहे की ज्यांना समाजाची काहीच पर्वा नाही. इथे सुद्धा या गाथेमध्ये, या कथेमध्ये अरहंताची महती बुद्धाने गायलेली आहे, लक्षात घ्या, है ना. माय जशी लेकरावर प्रेम करते ना, बाबासाहेबांनी जसं तुमच्या आमच्यावर प्रेम केलं ना, 18 पगड जातींच्या लोकांचा जो संघ तयार झाला, डोक्याचं मुंडन करून काशाय वस्त्र धारून केलेल्या साऱ्या लोकांची माय बापासारखी काळजी कोणी केली? तर भगवंताने केली ना. भगवंत सदा सर्वदा आपल्या पुत्रांना मैत्री देण्याचं काम करत होते. या गाथेचा आशय सुद्धा तोच आहे. सारे 500 दरोडेखोर बसले आणि बाबा पुढे घरानं टाकलं. बाबा म्हणे चिंता करू नकोस, मी सांगतो ते कर. सारे जण आनंदले. बाबांचा जय जयकार असो, बाबांचा जय जयकार असो, है ना. आणि साऱ्यांना बाबांनी सांगितलं की असं एक काम करा की या डोंगरातली एक देवी आहे आणि त्या देवीला जर तुम्ही मनुष्य बळी दिला तर मग तुमच्या अडचणी खतम होतील. बघा, है ना. बुद्धाने त्या काळी यज्ञाला काय विरोध केला त्याचं कारण हे होतं. त्या अशा काही यज्ञांमध्ये भिक्षूंच्या बळी दिल्या गेल्या. हे दरोडेखोराला वाटलं की आता ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही 500 लोक आहोत आणि 500 लोकांच्या हातात तलवारी आहेत, त्या तलवारीला धारी लावलेल्या आहेत. असंही कोणीच आमच्या या जंगलामध्ये आम्ही असल्यामुळे कोणाची हिंमत होत नाही इकडे यायची. 500च्या 500 निघाले, त्या बाबाला वंदन केलं.
बाबाला सांगितलं की बाबा इथंच थांबा, कुठं जाऊच नका, काय पाहिजे ते सांगा. सारी व्यवस्था त्या बाबाची तिथे करण्यात आली आणि बाबाला सांगितलं की तुम्ही यज्ञाची तयारी करा, आम्ही आलोच. बाबा लागला यज्ञाला. आता देवीच्या यज्ञासाठी तुम्हाला माहित आहे काय काय लागते ते, आहे का नाही? तूप, कापूर, वाटी, नैवेद्य, हिरवी साडी, हिरवा चुडा, बाबा बाबा बोले मोठा आहे ते, काय काय आहे ती सारी काही तयारी तिथं करून ठेवली. आणि हे 500 डाकू एका मनुष्याच्या शोधार्थ, असा मनुष्य त्यांना पाहिजे आहे की त्या मनुष्याची बळी या देवीला द्यायची आहे. आणि मग ही देवी खुश होईल आणि या 500 सर्व दरोडेखोरांना आशीर्वाद देईल की तुमचं कल्याण हो. कोणाचा जीव जर कोणी घेतला तर जीव जाणारा जीव घेणाऱ्याला आशीर्वाद देईल का? मला कापू लागला तुझं मंगल हो, देईल का? नाही देणार ना. एकमेकाला जर आपण शिवी जरी दिली तर शिवी देणाऱ्याला शिवी ऐकून घेणारा आशीर्वाद देतो का? मायले चांगली शिवी दिली तू कल्याण हो माय, देतो का आशीर्वाद? बाबा नाही देत ना. म्हणजे आपल्या थोडस जरी मनाच्या वाईट झालं तरी आपल्या तोंडून मध्ये काही काही म्हणतही नाही आणि काही काही म्हणतातही, तू असं त्यांनाच हो असं बऱ्याच वेळेस म्हणतात ना. काही काही मनातून म्हणतात, काही काही मोठ्यानं म्हणतात, आहे का नाही? मग झालं असं की हे 500 दरोडेखोरांना वाटलं की अरे 500 आहोत, सगळ्यांच्या हातात नंग्या तलवारी आहेत, कुठेही घुसू एक माणूस आणायला काय लागतं. त्या जंगलाच्या बाहेर निघाले 500च्या 500 लोक हातामध्ये तलवारी घेऊन. त्या जंगलाच्या बाजूला जिथे बुद्धविहार होता त्या बुद्धविहारात गेले आणि पाहतात तर काय 30 भिक्षू तिथे साधना करू लागले. गेले तिथे आरडा ओरडा केला, तलवारी जमिनीवरती आपटल्या, साऱ्या भिक्खूंचे ध्यान तुटले आणि साऱ्या भिक्खूंना ते म्हणाले की तुम्ही 30 जण आहात, तुमच्यातला एक आम्हाला पाहिजे. सगळ्यांच्या हाती समशेरी होत्या ना. सारे भिक्खू घाबरून गेले की आता काय खरं नाही. जे तपणारे होते, जे ध्यान साधना करणारे होते ते मात्र शांतच होते. साऱ्या भिक्खूंमध्ये चर्चा झाली, आता काय करायचं, आता काय करायचं, आता कसं होईल, आता कसं होईल. त्याच्यात त्या 30 भिक्खूमधून एक 7 वर्षाचा संकिच्च नावाचा सामणेर पुढे आला आणि तो म्हणाला, भिक्खूंनो काळजी नसावी, मी आहे, मी यांच्यासोबत जातो. त्याचं नाव आहे संकिच्च. संकिच्च नावाचा 7 वर्षाचा सामणेर पुढे आला आणि त्या डाकूंना म्हणाला की या साऱ्या भिक्खूंना तुम्ही काहीच करू नका, जे काही करायचं आहे ते माझ्यासोबत जा, माझ्यासोबत, मी तुमच्यासोबत येतो आणि जे काही करायचं आहे ते तुम्ही माझ्यासोबत करा, असा तो संकिच्च नावाचा 7 वर्षाचा सामणेर म्हणाला. आणि तो त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाला. ही बातमी काही भिक्खूंनी सारीपुत्रांना दिली आणि सारीपुत्र म्हणाले की काही हरकत नाही, माझा तो शिष्य आहे. जरी या 30 भिक्षूंपैकी सर्वात कमी वयाचा आहे, तो माझा शिष्य आहे, मी त्याला ट्रेन केलेला आहे आणि मला माहिती आहे तो अर्हत आहे. त्या 500 दरोडेखोरांसोबत जाण्यासाठी तोच एकच काफी आहे. हे 500 दरोडेखोर त्या अर्हत चित्तधारी 7 वर्षाच्या संकिच्च नावाच्या सामनेराला काहीच इजा पोहोचू शकणार नाही. साऱ्या भिक्खूंनी सारीपुत्राचे हे बोलणे ऐकले आणि संकिच्च त्या 500 दरोडेखोरासोबत जिथे त्या जंगलामध्ये देवीचा यज्ञ मांडण्यात आला होता आणि तिथे तो बुवा बसलेला होता बाबा, त्या ठिकाणी या 7 वर्षाच्या संकिच्च सामनेरास नेण्यात आले आणि देवीच्या पुढे बसवले. वेगवेगळे नगाडे, ढोल, ताशे, बाजे वाजवण्यात आले. मोठमोठ्या पद्धतीनं त्या देवीच्या आरत्या गायल्यात गेल्या आणि सर्व काही मनुष्यवधाची तयारी झाल्यानंतर त्या यज्ञामध्ये मनुष्य बळी देण्यासाठी त्या बाबांनी अनुमती दर्शवली.
तो बसलेला बाबा, त्या बाबानं सांगितलं की काही हरकत नाही डाकूंनो, आता देवीची संपूर्ण आरती झालेली आहे, आता देवी तुमचा मनुष्यबळी घेण्यासाठी उत्सुक आहे, तयार आहे, त्वरा करा त्वरा करा. त्या 500 डाकूरला सगळ्यांचा मुखिया हातामध्ये नंगी शमशेर घेऊन त्या संकीतच्या नावाच्या 7 वर्षाच्या सामनेर अर्हता जवळ आला आणि त्याने दोन्ही हाताने त्या अरहंताच्या मानेवरती वार केला. अर्हत संकीतच्या नावाचा जो सामनेर ध्यानामध्ये होता, जसाही त्याच्या मानेवरती वार झाला, ती शमशेर, ती तलवार वाकली. ती तलवार, ती शमशेर वाकली. आणखी रागात आला, तलवार तपवली, तलवार सरळ केली, तिला पुन्हा धार लावली. आरत्या नगाडे ढोल बाजे चालू होते. पुन्हा त्या चोरांच्या मुखियाने, डाकूंच्या मुखियाने दुसरा वार पुन्हा संकीतच्या मानेवरती केला. संकीतच्या सामनेर याच्या मानेवरती पुन्हा दुसरा वार केला. आता त्या तलवारीचे 2 तुकडेच झाले. आता त्या तलवारीचे 2 तुकडेच झाले. मग 500 डाकू घाबरले. बाबा तर पळूनच गेला. बाबा म्हणे तुमचं तुम्ही पहा, मी जातो. त्यानं काय जे काही होतं ते उचललं, जेवढं पाहिजे तेवढं, खारका, बदाम, काजू, पिस्ता, मनुके, शिरा, हे सारं काही उचललं. तेलाचा डबा एखादा धुम चोकली, त्यांनी गेला पळून. तो बाबा निघून गेला. आता हे 500 दरोडेखोर आणि संकीतच्या त्यामध्ये एकटा, वय वर्ष 7, पण मनाची अवस्था अर्हत पद प्राप्तधारी. सारे जण विचार करू लागले, हे कसं नवल आहे. आतापर्यंत किती कापले, बलाढ्य कापले, पण असं दृश्य कधी पाहिलंच नाही. साऱ्याच्या साऱ्या 500 दरोडेखोरांनी तलवारी दिल्या फेकून आणि सारेच्या सारे त्या संकीतच्या सामनेराच्या समोर गुडघ्यावरती बसले. संकीतचे सामनेर अत्यंत संयमित वाणीनं त्या सर्वांना बोलाला की काळजी करू नका, सद्ग्रस्तांनो शांत बसा. तर असं दृश्य त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं. आणि असं दृश्य पाहिल्याबरोबर ते विचारात पडले की आता झालं तरी काय नव्हे. देवीला खुश करण्यासाठी गेलो, इथं दुसराच देव दिसला. आणि या देवानं जर आम्हाला पुन्हा क्रोधामध्ये येऊन जर असं काही दिलं, काय म्हणतात त्याला, श्राप काही दिला, तर आमचं कल्याणच आहे. देवीच्या वर्धनासाठी यज्ञाची तयारी आहे. त्या यज्ञामध्ये मनुष्यवधाची तयारी आहे बाबाच्या सांगण्यावरून. आणि त्या देवीला खुश करण्यासाठी जेव्हा हा मनुष्यवधाचा यज्ञ सुरू आहे, तर इथे नवलच झालं. संकीतच्या सामनेर बोलले, काळजी नसावी, शांत व्हा. सारे शांत झाले, सारे शांत झाले. आपल्या मधुर स्वरामध्ये त्याच ठिकाणी, आता ते वातावरण कसं असेल बघा, घनदाट जंगल, म्हणजे माणसांचा थाराबारा नाही. एकच देवी मोठीच्या मोठी, जिला नाक नाही, जिला हात नाही, जिला पाय नाही, जिला डोळे नाही, तिला काहीच नाही. असा एक लंबाच्या लंबा दगड, त्याला शेंदूर फासलेला, त्याच्या समोर ते बाबा पळून गेला आणि सारे लोक तिथं बसलेले आहेत. सगळी सामुग्री अशी समोर ठेवलेली आहे. काय असेल नसेल ते गुलाल फिलाल अमुक तमुक येऊ. आणि तिथे एका अर्हत तथागत सम्यक संबुद्धाच्या भिक्खूचं प्रवचन सुरू झालं. काय दृश्य असेल. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की अशी कल्पना करा की तुम्ही तिथे आहात, दरोडेखोर म्हणून नाही, साधे लोक म्हणून पाहू लागले तुम्ही, अरे काय चालू आहे, काय चालू आहे, है का? तर मग तिथे त्या संकीतच्या नामाच्या सामनेरानी, अरहंत सामनेरानी त्या 500 दरोडेखोराला तथागत सम्यक संबुद्धांचा मैत्रीचा संदेश दिला. काय म्हणाले ते, सद्ग्रस्तांनो शांत व्हा, आपल्या मनाला आवरा. इतरांना मारण्यासाठी धावत असलेला मनुष्य कधीही जिंकू शकत नाही, पण स्वतःला दमन करणारा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कधीच तो हरू शकत नाही.
या संकीर्तनेच्या 2 शब्दाने त्या 500 दरोडेखोरांचं, 500 डाकूंचं मताचं परिवर्तन झालं आणि ते म्हणाले की आता कोणताच यज्ञ नको, कोणताच बुवा बाबा नको, आता तुम्ही जे सांगसाल ते आम्ही करू, सांगा आम्ही काय करू. आम्ही तुम्हाला मारण्याच्या हेतूने या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टीची इजा न होऊ देता आमच्या मनांचं परिवर्तन केलं, तर तुम्ही आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही आहे, तुम्ही आमचे देवच आहात. आणि म्हणून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही काय करू. त्या साऱ्यांना घेऊन आता बघा दृश्य कसं असेल. आता त्यांच्या हातात तलवारी नव्हत्या, पण जेव्हा हे 500 लोक तलवारी घेऊन समाजात जायचे तेव्हा अख्खच्या अख्खं गावच पडायचं. 7 वर्षाचा सामनेर समोर आहे, त्याची मंद मंद हळूवार चाल आहे आणि 500 दरोडेखोर त्याच्या पायावर, पायाच्या ठेस्यावर पाय ठेवून पुढे 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 येत आहेत. किती सुंदर हे दृश्य असेल. जे जे लोक पाहत होते ते लोक, ती सारी धरणी साधुवादाच्या शब्दांनी आनंदून गेली. त्या 500 लोकांना जाताना जे जे पाहू लागले ते हात जोडून म्हणू लागले, साधू साधू साधू. बुद्धाच्या धम्माचा विजय असो, बुद्धाच्या भिक्खू संघाचा विजय असो, बुद्ध वचनाचा विजय असो, बुद्धाच्या मैत्री भावनेचा विजय असो. असे विजयाचे स्वर तिथे दमदमले आणि सारे जिथे तथागत सम्यक संबुद्ध होते अशा श्रावस्तीमध्ये चेतवनामध्ये येऊन बसले. झालेली सर्व हकीकत इथे संकीर्तन नावाच्या सामनेराने सारीपुत्राच्या उपस्थितीमध्ये बुद्धांना सांगितली. संकीर्तन हा कोणाचा शिष्य आहे? सारीपुत्राचा शिष्य आहे. ज्याचा गुरु बुद्ध, असा शिष्य सारीपुत्र, त्याचा शिष्य कमी असेल का? नाही का नाही. आणि बुद्धाची एक खासियत आहे, बुद्ध राखून काही ठेवत नाही, है ना. एक शब्द तुम्हाला माहित आहे, गुरु मंत्र. गुरु मंत्र, आणि बऱ्याच ठिकाणी तो गुरु मंत्र फक्त कानात सांगितला जातो. इकडून एक हात लावायचा, इकडून एक हात लावायचा आणि मधात तोंड घालायचं कानात आणि मग सांगायचा गुरु मंत्र. म्हणजे गुरुचा मंत्र दुसऱ्याला ऐकू नाही गेला पाहिजे. बुद्ध असा गुरु मंत्र देतात का? बुद्धाचा गुरु मंत्र आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय. सिंहगर्जना आहे बुद्धाची. आणि बुद्धाचा एक एक शब्द गुरु मंत्रापेक्षा कमी नाही आहे. सिंहगर्जना आहे. आणि बुद्ध काही राखून ठेवत नाही की आता मी फक्त हे काही विशिष्ट माझ्या शिष्यांना सांगतो. सारीपुत्र माझ्या जवळचा आहे, मी त्यालाच सांगतो. आनंद माझ्या जवळचा आहे, मी त्याला सांगतो. अशी तथागत सम्यक संबुद्धांची मनामध्ये इच्छा नाही आहे. बुद्ध जे काही आहे ते स्पष्टपणे सर्वांना सांगतायत. आणि सारीपुत्राने सुद्धा संकीर्तन नावाच्या या सामनेराला बुद्धाचा तो सद्धम्म कुठल्याही सीमेमध्ये न बांधता यथेच्छपणे शिकवला. आणि म्हणून संकीर्तनाला फायदा झाला. 7 वर्षात संकीर्तन अर्हत झाला. वय वर्ष 7 असताना अर्हत झाला. आणि त्याच बलबुत्यावर त्यांनी या 500 दरोडेखोरांना सुधरवलं, डाकूंना सुधरवलं. शस्त्रधारी डाकू त्याच्या पुढे नमले, सारेच्या सारे बुद्धांकडे गेले. आणि तेव्हा भगवंतानी त्या संकीर्तन नावाच्या सामनेराच्या गौरवार्थ, लक्षात घ्या की माझा बुद्धपुत्र कसा आहे. माझा बुद्धपुत्र म्हणजे माझा पुत्र म्हणजे बुद्धांचा पुत्र कसा आहे, तर तो अर्हत आहे. आणि अर्हत पशु, पक्षी, हिंस्र पशु, डाकू, सैतान, यक्ष, दानव, मानव, राक्षस या कुठल्याही गोष्टीला घाबरणारा अजिबात नाही आहे. जिथे माणूसही राहत नाही अशा जंगलामध्ये जाऊन तपणारा माझा भिक्खू आहे, माझा अर्हत भिक्खू आहे. तेव्हा त्या 500 डाकूंच्या मताचं परिवर्तन झालेलं पाहून तथागत सम्यक संबुद्धांनी धम्मपदातील
ही 110 क्रमांकाची अतिशय सुंदर अशी गाथा तिथे उपदेशात्मक बोललेली आहे. या गाथेचा अर्थ सुद्धा अत्यंत सुंदर आहे. आपण खूप जागरूक चित्ताने ती ऐकावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. तथागत सम्यक संबुद्ध त्या संपूर्ण 500 दरोडेखोरांना आणि भिक्खू संघाला उपदेश देत असताना म्हणतात, यो च वस सतं जीवे दोषिलो असमाहितो एकाहं जीवितं सेयो शीलवंत सजाईनो. अर्थ, दोषशील आणि असहमाहित जरी 100 वर्ष जगला तरी त्यापेक्षा शीलवंताचे व ध्यानरत माणसाचे 1 दिवस जगणे श्रेयस्कर होय, म्हणजेच श्रेष्ठ आहे. बुद्धाला, धम्माला, संघाला शरण न जाता तथागतांनी शिकवलेल्या ध्यानाचा मार्ग न अंगीकारता 3 महिन्याच्या वर्षावास धम्म पर्वामध्ये एकदाही बुद्ध विहारात न येता अशा लोकांनी जर आपलं 100 वर्ष जीवन जगलं, लक्षात घ्या, म्हणजे धम्माचं आचरण न करता, याचा अर्थ काय, धम्माचं आचरण न करता, शीलाचं पालन न करता, करुणेचा अभ्यास न करता, मैत्रीचा अभ्यास न करता एखाद्या व्यक्तीने जरी 100 वर्ष जीवन जगलं तरी तो व्यक्ती एका दिवसाचं शील पालन करून मेलेल्या माणसाची बरोबरी करू शकत नाही. बाबासाहेब याच वाक्याला वेगळ्या पद्धतीने वापरतात. बाबासाहेब काय म्हणतात, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगा. आधुनिक बुद्ध बाबासाहेबांचा आहे. तो बुद्ध आपल्याला समजायला फार उशीर जाईल, आणखी 50 वर्ष लागतील, है ना. म्हणजे 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगा. वाघासारखं जगा म्हणजे काय, वाघ कोणाच्या बापाला घाबरते का? घाबरते नाही घाबरत. त्याची चाल, त्याचं ते डोलणं, आणि त्याची जरगाळी, आणि त्याचा तो जंगलातला दरारा, वाघ म्हणजे वाघ आहे ना. टायगर इज अ टायगर, आहे का नाही. वाघ म्हणजे वाघ आहे. आणि या सामाजिक जीवनामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा वाघ होऊ शकतो केव्हा, जेव्हा शीलाचं पालन आमच्याकडे असेल. 5 शीलाचं पालन असू दे आमच्याकडे, आणि तो वाघही तुम्हाला येऊन वंदन करेल. 500 टाकू, 500 टाकूंच्या हातामध्ये नंग्या तलवारी आहेत. 2-2 वार होत आहेत. एका वारेमध्ये तलवार वाकली आणि दुसऱ्या वारेमध्ये तलवारीचे 2 तुकडे झाले. काय कारण काय? ही मैत्रीची ताकद आहे, ही करुणेची ताकद आहे. मैत्री आणि करुणेच्या साह्याने तुम्ही आम्ही जगाला जिंकू शकतो. आणि म्हणून असंच 100 वर्ष रडत पडत जगण्यापेक्षा, असं 100 वर्ष रडत पडत जगण्यापेक्षा 1 दिवस असं जगा की ज्या जगण्यातून तुम्हाला 100 वर्षाचा आनंद प्राप्त होईल. आणि त्याच जगण्याला म्हणतात उपासक उपासिकाचं जगणं. त्याच जगण्याला म्हणतात अनागारिकाचं जगणं. त्याच जगण्याला म्हणतात बोधिसत्वाचं जगणं. आणि त्याच जगण्याला म्हणतात बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी समर्पण करणं. या साऱ्या गोष्टी तुमच्या आमच्यामध्ये आल्या तर माय माऊल्यांनो खरं सांगा किती विकास होईल तुमचा आमचा. आणि म्हणून या विकासासाठी तथागत सम्यक संबुद्धांचं हे वचन आपल्याला तारणार आहे, आपलं रक्षण करणार आहे. आणि म्हणून हे रक्षण करणारं जे काही तथागत सम्यक संबुद्धाचं बुद्ध वचन आहे हे आपल्या सर्वांसाठी कसं आहे, येतेन सच्च वज्जेन होतु ते जय मंगलम.
तर या साऱ्या बुद्ध वचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, अशी मैत्रीयुक्त चित्तातून आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्म संस्कार इथेच संपन्न करीत आहोत. आपल्या सर्वांचे मंगल हो.